समुद्रामध्ये सायकिंग करणाऱ्या एका तरुणाला वेलनं अक्षरशः गिळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज समोर आलेली आहे. तरुण सायकिंग करत असताना अचानक खालून महाकाय वेल मासा आला आणि त्याला पाण्यात पलटी गेलं. पुढे देव माशानं गिळलं पण देवानंच तारलं. पुढं असं थरार काय घडलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. या महाकाय व्हेल माशानं या तरुणाला बोटीसह गिळल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. या दरम्यान त्याचे वडील मोबाईलमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. तेव्हाच पाण्यातून बाहेर येतानाचा हा क्षण कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. या तरुणाचा व्हेलसोबत झालेला सामना पाहून तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हा सोशल मीडियावरती चांगलाच विषय चर्चेचा ठरला आहे. जेव्हा व्हेलने तरुणावर हल्ला केला तेव्हा काही अंतरावर त्याचे वडील मोबाईलमध्ये व्हिडिओ करत होते. असोसिएटच्या प्रेसच्या रिपोर्टनुसार एंड्रियन सिमकान्स आपले वडील डेल यांच्यासह मँगलेंड जलडमरू मध्यजवळ भैया एल अगुएला येथे सायकिंग करत होते. त्याचवेळी एके ठिकाणी समुद्राखालून अचानक एक महाकाय व्हेल मासा बाहेर आला. व्हिडिओमध्ये जणू काय व्हेलनं बोटीसह या तरुणाला गिळल्याचंच तुम्हाला दिसतंय. व्हेल बाहेर आल्यानंतर एक मोठी लाट दिसते आणि तरुणासह बोट दिशेनेसी झालेली आहे. यावेळी दुसऱ्या बोटीमध्ये असणारे एलेनचे वडील डेल ते आपल्या मुलाला शांत राहण्यास आणि संयम ठेवण्यास सांगत आहेत. तसंच दुसरीकडील आपल्याकडील मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. जेव्हा व्हेल तरुणासह बोटीला आपल्या जबड्यात खेचण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा डेल ओरडत होते की शांत राहा. ते अँड्रियन्सला तुला काही होणार नाही असा विश्वास देत होते. यानंतर काही सेकंदात व्हेलनं कोणताही नुकसान न करता त्याला सोडून दिलंय. पुढे मुलगा वाचल्यानंतर मुलानं म्हटलंय, व्हेलनं मला खाल्लंच होतं. असं वाटलं नव्हतं की मी यातून बाहेर येईल. जेव्हा मी वरती आलो आणि पोहू लागलो तेव्हा वडिलांना देखील काय ते होईल अशा भीतीनं घाबरलो होतो. जर आम्ही वेळेवर किनारी पोचलो नाही तर काही होऊ शकलं असतं. पाण्यात काही क्षण घालवल्यानंतर अँड्रियन्स पोहत पोहत आपल्या वडिलांच्या बोटीपर्यंत पोहोचला. यानंतर वडिलांनी त्याला बोटीत चढवलं. या दरम्यान या घटनेनंतर तरुण धक्क्यात आहे. अखेरीस दोघे सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचले. अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा.